संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा एक खूप मोठा आणि भावनिक क्षण आहे. ज्या क्षणाची अनेक जण आतुरतेने वाट पाहत होते ते राज आणि उद्धव ठाकरे या दोन भावांचं राजकीय मिलन अखेर झालंय. हे फक्त दोन नेत्यांचं एकत्र येणं नाहीये. हे तर बाळासाहेब ठाकरेंनी पाहिलेल्या आणि प्रत्येक मराठी माणसानं मनात जपलेल्या एका स्वप्नाची पूर्तता आहे. राज श्रीकांत ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे हे दोन भाऊ एकत्र आले आहेत. हे लक्षात घ्या की ही फक्त शिवसेना आणि मनसे ह्या दोन पक्षांची युती नाही. याच्यामागे एक मोठी भावना आहे. ती म्हणजे अवघा मराठी माणूस एकवटला आहे. आणि हे सगळं कशासाठी? तर महाराष्ट्र धर्मासाठी. म्हणजे हे फक्त राजकारण नाही, तर एका मोठ्या ध्येयासाठी उचललेलं पाऊल आहे. या एकजुटीचं अंतिम ध्येय अगदी स्पष्ट आहे. जेव्हा जेव्हा मराठी माणूस महाराष्ट्र धर्मासाठी जागा होईल ना, तेव्हा सत्ता फक्त मुंबईतच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या मराठी माणसाच्याच हातात असेल. हाच तो विश्वास आहे. ठाकरे बंधूंचं हे एकत्रीकरण म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात मराठी अस्मितेच्या पुनरुत्थानाची आणि संपूर्ण राज्यात सत्ता मिळवण्याच्या ध्येयाची एक शक्तिशाली घोषणा आहे.